आमच्या इकडे दरबार लावला तर कसं धावत धावत येतात माहिती आहे ना, कारण की तुम्ही भकाळ लोक आहे, तुम्ही येणारच आहे इथं. येतानी का करायचं, साध्या डब्यामध्ये तूप आणायचं नाही. कोणता आणायचं, ब्रँडेड तूप आणायचं. ते गाईचं तूप आणायचं, सील पॅक डब्बा आणायचा. खोललेला डब्बा राहील तर मी त्याचे मंत्र जे मी बांधले होते ते सोडून टाकून मग आपत येऊन जाईल तुमची. कारण की तुम्ही लोक भेता, जो भेला तोच इथं आला आणि तोच इथं गेला. आणि त्यासोबत जर का येतानी जर का तुम्हाला वाटत असेल की साधं तेल घेऊन येतो मी बाटलीमध्ये, ते चालणार नाही. तुम्हाला आणायचं आहे, कोणतं तेल आणायचं आहे, तिळचं तेल आणायचं आहे. आम्ही त्याचाच दिवा लावतो देवीले. तुम्हाला वाटत असेल का मी ते असं तेल घेऊन येईन, नाही, ते जमणार नाही. तर जर तुमचे जे मी बंधन बांधले आहेत हे मी खोलून टाकन आणि मग तुमची लागन. तुम्हाला माहिती आहे आपण बाबाला डेंजर आहोत. मी येताना म्हणता आमची व्हिडिओ घेऊ नका, पहिलेच सांगून देतो. इथं लोकांची व्हिडिओ हे फेसबुकवरही जाणार आहे आणि यूट्यूबवरही जाणार आहे. तुम्ही लोक का 4-2 रुपये देतात, तर यूट्यूब आणि फेसबुक मला चांगली इन्कम करून देते. तुम्ही लोक भेटा आणि मग मी तुमची लावतो आणि त्यासोबतच तुम्हाला मला सांगू इच्छितो, ज्या गोष्टी तुम्ही इथं देणार आहे दरबारामध्ये त्या हलक्या नसायला पाहिजे, त्या ब्रँडेड असायला पाहिजे. हलक्या वस्तू देवीले चालत नाही, जमत नाही, एवढं लक्षात घेऊन घ्या. आणि कोणाला वाटत असेल का मी दरबारात येणार नाही, त्यानं जर का अशी हुशारकी केली का जे मी बंधन त्याच्यासाठी चांगल्या गोष्टीसाठी बांधून ठेवले ते मी खोलून टाकन, मग त्याच्या आयुष्याची होऊन जाईल रांगोळी. आणि मग म्हणन ते की बाबा तुम्ही कसं केलं, मी ते ऐकून घेणार नाही. कारण की हा बिझनेस कसाच आहे, डर का बिझनेस है भैया, डर का बिझनेस है, बिझनेस डर का है. आणि ज्या गोष्टी तुम्ही आणणार आहे त्या कोणत्या आणणार, सील पॅक, म्हणजे त्या गोष्टी तुमच्याकडून मी घेईन आणि दुकानदाराला विकीन. हे लॉजिक तुम्हाला समजायला या जन्म चालला जाणार आहे, कारण की तुमच्याजवळ जेवढी अक्कल असती तुम्ही माझ्या दरबारात आलेच नसते. समजलं का गध्यांनो.